आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील पिंपळदर खमताणे शिवारातील प्रसिद्ध शनी मंदिर अर्थात हनुमान टेकडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीत मोठी नैसर्गिक हानी झाली आहे। आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण टेकडी परिसर धुराच्या डोटाने वेढला गेला असून वृक्षसंपदा आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते। शनिवारी दुपारच्या सुमारास टेकडी परिसरात आग लागल्याचे निदर्शनास येताच पिंपळदर, मुंजवाड आणि खमताणे गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले। सुमारे 200हून अधिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता झाडांच्या फांद्या, पाणी आणि उपलब्ध साधनसामुग्रीच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मात्र उष्ण हवामान आणि वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरत गेली। घटनेची माहिती मिळताच सटाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाचे कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्याने अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। या भीषण आगीत टेकडीवरील अनेक वृक्ष, झुडपे आणि नैसर्गिक वनस्पती जळून खाक झाल्या आहेत। तसेच पक्षी, ससे, सरपटणारे प्राणी, अन्य वन्यजीवांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्राथमिक माहितीनुसार ही आग अज्ञात व्यक्तींनी लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशासन आणि वनविभागाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तातडीने शोधावे, तसेच झालेल्या पर्यावरणीय नुकसानीचा पंचनामा करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। हनुमान टेकडी हे धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं, त्यामुळे या आगीमुळे भाविक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरातील पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। निसर्ग वाचवा आणि आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी एकमुखी मागणी आता परिसरातून होते आहे।